विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिट 4 बघत होतो आणि युनिट 4 मधला एक्सपेरिमेंट्स आपण पाहत आहे. त्यामधला सायन्स फन फेअर पार्ट 2 आपण बघणार आहोत. पहिल्या सत्रामध्ये पाठीमागच्या तासाला आपण पार्ट 1 मधला आपण पाहिला बलूनचा, नंतर बाउलचा पाहिला. आपण घर्षणानं इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि ती इलेक्ट्रिसिटी विद्युत घर्षणानं तयार होतं. आपण एक फुगा घेतलेला होता, त्या फुग्याच्या फुगवून आपण त्याचं तोंड बंद केलं आणि आपण आपल्या डोक्यावरती आपण घासल्यानंतर त्या फुग्यामध्ये आणि डोक्याच्या घर्षणानं इलेक्ट्रिसिटी विद्युत निर्माण होते, हे आपण पाहिलेलं आहे. हे घरी तुम्ही केला असाल. नंतरचा आपण बघितला तो बाउलचा भाग, बाउलचा एक्सपेरिमेंट पाहिला आपण. या एक्सपेरिमेंटमध्ये आपण 7 बाउल घेतले होते. पहिल्या बाउलमध्ये आपण कमी पाणी घातलं होतं, त्यानंतर जरा वाढवत 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 शेवटच्या मध्ये आपण जादा पाणी घेतलं, सर्वात जास्त फुल बाउल भरून घेतला आणि मग त्याच्यावर हळूच चमच्याच्या साहाय्यानं थोडं वाजवत आपण गेलो, टॅप केला आपण, बडवत गेलो आपण त्याच्यावर, तर एक वेगळ्या प्रकारचा आवाज निर्माण झाला. आणि तो आवाज म्हणजेच जे आपण संगीतामधले आपण 7 सूर म्हणतो, सा रे ग म प ध नी, हे सूर निर्माण झाले. अशा पद्धतीनंच या 7 सुरांचा भाग आपण पाहिलेला होता. आणि हा भाग आपण या बाउलच्या साह्यानं आपण एक साधा घरात एक इन्स्ट्रुमेंट आपण तयार केला. हे दोन्ही इन्स्ट्रुमेंट किंवा एक्सपेरिमेंट आपण घरात तयार करावं आणि त्याच्यातून एक गंमत, अधिक एज्युकेशन, शिक्षण असा हा भाग आहे. आणि म्हणून हा तुम्हाला त्यांनी सुरुवातीला सांगितले, लिसन केअरफुली अँड वॉच द एक्सपेरिमेंट्स, लर्न टू डू युअर सेल्फ. तुम्ही स्वतः ते करायचं आहे. अँड प्रेझेंट इट इन इंग्लिश. हाऊ मेक द बलून स्टिक ऑन द वॉल विदाउट ग्लू, विदाउट ग्लू. अँड देन नेक्स्ट, हाऊ मेक द साऊंड ऑफ सा रे ग म प ध नी with the help of bowls and spoons. बाउलच्या साह्यानं आणि स्पूनच्या साह्यानं कसे 7 सूर तयार होतात हे आपण पाहिलेलं आहे. आणि हे तुम्हाला इथे एक सॅम्पल दिलेले आहे, हाऊ प्रेझेंट द एक्सपेरिमेंट. तुम्ही जेव्हा विज्ञानाच्या प्रदर्शनला जाता, एक्झिबिशनला जाता, सायन्स एक्झिबिशनला, आणि त्यावेळेला जो तुम्ही जे साहित्य मांडता, तुमचं जो एक्सपेरिमेंट मांडता, त्या एक्सपेरिमेंट मांडण्याचं त्याचं जे ते सांगण्याची जी पद्धत आहे, ती पद्धत कशा पद्धतीनं आपण सांगायचं आहे, प्रेझेंट करायचं आहे, इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स, इन फ्रंट ऑफ द स्टुडंट्स, इन फ्रंट ऑफ द टीचर्स. शिक्षकांच्या समोर, विद्यार्थ्यांच्या समोर, प्रेक्षकांच्या समोर कशा पद्धतीनं सादरीकरण करायचं, ते सादरीकरण इथे तुम्हाला दिलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी म्हटले बघा, हॅलो, म्हणजे अशी सुरुवात करायची आहे, नमस्कार, इकडे लक्ष द्या वगैरे अशा पद्धतीनं. आणि खाली दिले नमस्ते, आणि त्यांना नुसतं नमस्ते म्हणायचं नाही बरं का, एक वेगळ्या पद्धतीनं हावभाव सादर करून या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, सादर करायचं आहे. आणि नमस्ते, आय एम गोइंग टू शो यू अ सिम्पल, अशा पद्धतीचं एक्सपेरिमेंटची काय करायची, आपण स्टार्टिंग करायची आहे. आपण तयार केलेल्या इन्स्ट्रुमेंटचं तुम्हाला काय करायचं आहे, सादरीकरण करायचं आहे, ते आपण पाहिलं. आता आपण दुसरा एक इन्स्ट्रुमेंट बघणार आहोत. फक्त मी आता सांगणार आहे, तो तुम्ही मात्र घरी करायचा आहे बरं का. मी तर दाखवणार नाही एक्सपेरिमेंट, हा प्रयोग दाखवणार नाही, फक्त त्याचं सांगणार आहे, एक्सप्लेनेशन करून सांगणार आहे. हाऊ मेक किंवा हाऊ प्रेझेंट द एक्सपेरिमेंट, ते तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, पहिल्यांदा कसं सांगायचं, पहिल्यांदा मी वाचतो आणि नंतर सांगतो माहिती. Good morning. I am going to present an experiment. You will love to watch this.
This bottle holds vinegar. This balloon holds baking soda. Now I will feed the balloon on the mouth of the bottle like this. Now I will feed the balloon. Then the soda will fall in the bottle, and then just watch. The balloon blows up when the mix soda and vinegar. A gas known as carbon dioxide forms. The balloon blows up because of the gas. Thank you for watching my experiment. बघा कसं दिले बघा. गुड मॉर्निंग, नमस्कार, शुभ सकाळ. आय एम गोइंग टू प्रेझेंट अन एक्सपेरिमेंट. मी आता तुम्हाला एक्सपेरिमेंट कसा सादर करायचा किंवा तो काय म्हणतो, आय एम गोइंग टू प्रेझेंट, मी आता सादर करायला चाललोय. यू विल लव टू वॉच दिस. लव म्हणजे तुम्हाला आवडेल, हिचा अर्थ घ्यायचा आवडणे, लाईक. आलं लक्षात? प्रत्येक शब्दाचे अर्थ हे वेगवेगळे त्या कंडिशन नुसार आपण वापरणार आहोत. लक्षात आलं? इथं लवचा अर्थ घ्यायचा आवडणे. हां, लव मीन्स लाईक. लव मीन्स लाईक. बघा, आवडणे, आवडणे म्हणजे लाईक. तुम्हाला ते आवडेल. काय आवडेल? प्रेझेंट एक्सपेरिमेंट तुम्हाला आवडेल, तो प्रयोग आवडेल. दिस बॉटल होल्ड्स. होल्ड्स म्हणजे घट्ट धरून ठेवणे. HOLD, होल्ड म्हणजे घट्ट धरून ठेवणे. हा, घट्ट धरून ठेवणे. धरून ठेवणे. काय करायचे? बॉटल्स घट्ट धरून ठेवायचे आपल्या हातामध्ये. हां, आणि व्हिनेगर हे एक ॲसिटिक ॲसिड आहे. हे एक ॲसिड आहे, ते बाजारामध्ये मिळतं तुम्हाला. ते बाजारामध्ये तुम्हाला मिळतं आणि ते काय करतं बघा. व्हिनेगर म्हणजे काय? एक ॲसिड आहे, ते ॲसिड. हे ॲसिड काय करायचं बघा, होल्ड्स व्हिनेगर. दिस बलून होल्ड्स बेकिंग सोडा म्हणजे काय? एक खाण्याचा सोडा असतो ना, तो तुम्हाला बाजारामध्ये मिळतो. तो आपण घरी सुद्धा आपण केक बनवताना वापरतो. अनेक पदार्थामध्ये, इडलीमध्ये कदाचित मला वाटतं वापरतात, परत भज्यामध्ये वापरतात. आलं लक्षात? आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे, हे घरातलं. तर या पद्धतीनं आपण बघणार आहोत. आणि तो सोडा जो असतो तो तुम्हाला घरी सुद्धा तुम्ही तो वापरताय. खाण्यासाठीचा, खाण्याचा सोडा म्हणून मिळतो बाजारामध्ये. आणि हा आपण काय करतो बघा. देन नाऊ आय विल फिट द बलून. बघा इथं दाखवल्याप्रमाणे ही बॉटल आहे. एक माझ्या पद्धतीने मी ही काढलेली एक काय बॉटल आहे. हां, कदाचित तुम्हाला माझ्याही पेक्षा चांगलं काढता येईल ड्रॉइंग तुमचं. तर या पद्धतीनं इथं तुम्ही फुगा बसवल्यानंतर याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा. ऑलरेडी आपण काय घेतलंय त्याच्यामध्ये ॲसिड घेतलेला आहे. ॲसिटिक ॲसिड म्हणतो आपण त्याला, ते घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्यांचं संयुग काय होतं? मिश्रण होतं. आणि त्याच्यापासून एक गॅस निर्माण होतो आणि त्याच्यामुळं तो फुगा फुगायला लागतो. बिकॉज ऑफ म्हटलंय त्यांनी, कारण. आणि बघा पुढे दिलंय, देन दॅट सोडा विल फॉल इन द बॉटल. आणि फॉल म्हणजे पडणे. फॉल म्हणजे पडणे. आणि तो पडतो खाली आणि त्याच्यामुळं द बलून ब्लोज अप. ब्लोज अप म्हणजे वर उडून जाणे. हा फुगा खाली पडलेला असतो ना न फुगवता, तो फुगवल्यानंतर तो वरती आपोआप वरती येतो. आहे की नाही? गंमतशीर आहे म्हणून तुम्हाला दिलेला आहे, हा घरात तुम्ही करावं म्हणून. अ गॅस नोन ॲज कार्बन डायऑक्साईड फॉर्म्स. कार्बन डायऑक्साईडमुळे हे सगळं घडतं. द बलून ब्लोज अप बिकॉज ऑफ द गॅस. थँक्यू फॉर वॉचिंग माय एक्सपेरिमेंट. हा तुम्ही घरामध्ये करायचा आहे बरं का. हा तुम्ही घरामध्ये करायचा आहे. लक्षात आलं? म्हणून मी इथं तुम्हाला फक्त साधं ओझरतं तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आता आपण जो बघणार आहोत तो प्रयोग आपण करणार आहोत. हे लिहून घ्या तुम्ही.
हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. लव म्हणजे लाईक, आवडणे. होल्स म्हणजे घट्ट धरून ठेवणे. व्हिनेगार म्हणजे एक ॲसिटिक ॲसिड आहे. फिट म्हणजे घट्ट बसविणे, याच्यावरती घट्ट बसवायचा आहे असा फुगा. माउथ म्हणजे तोंडाला. फॉल म्हणजे पडणे, FALL फॉल म्हणजे पडणे, त्याच्यामध्ये खाली पडतं. तुम्ही दाखवू शकता अशा पद्धतीने ते पडतं खाली. हां, अशा पद्धतीने खाली पडतं. त्यानंतर ब्लोज अप म्हणजे वर उडून जाणे. हा फुगा खाली असतो, तो गॅसच्या साह्यानं तो फुगा वरती, तो फुगा वर उडून जातो, असं याच्यामध्ये दाखवलंय. आता हे लिहून घेतलात, असं घरी धरून मी पुढचा एक्सपेरिमेंट बघतोय आणि तो एक्सपेरिमेंट आपण इथं पाहणार आहोत. काय करायचे त्यासाठी बघा. पहिल्यांदा हा काचेचा ग्लास घ्यायचा. काचेचा ग्लास घेतला, याच्यामध्ये काही मी पिना टाकलेले आहेत. दिसतंय का पिना? हा हां, ह्या पिना टाकायच्या. असा घेतल्यानंतर एक मॅग्नेट घ्यायचा. हां, मॅजिक आपण बघणार आहोत, जादू बघणार आहोत. आणि त्या ग्लासमध्ये पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये लोहचुंबक जो असतो ना, तो लोहचुंबक त्याच्यामध्ये टाकायचं आणि आपल्याला काय मिळते बघा. असं टाकल्यानंतर बघा सगळे येतं बघा, इथं बघा अशा पद्धतीनं. तर आपल्याला असं नाही करायचं. आपण बघूया पाण्यामधल्या सगळा जो पिना असतात त्या पिनावर येतात का ते आपण पाणी टाकल्यानंतर आपण पाहणार आहोत. रिकामा पहिल्यांदा ग्लास घेतला. काचेचा ग्लास घ्या म्हणजे तुम्हाला ते दिसेल, लक्षात येईल. मी मुद्दाम काचेचा ग्लास त्यासाठी घेतलाय. त्याच्यामध्ये पिना टाका किंवा तुम्ही लोखंडी कोणताही घटक त्याच्यामध्ये टाका आणि ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं बघा. हां, हे बघा पाणी टाकलं मी. आता मी याच्यामध्ये काय करतोय की हा लोहचुंबक जो आहे तो लोहचुंबक याच्यामध्ये मी टाकतोय बघा, सोडतोय खाली. आता हा लोहचुंबक टाकल्यानंतर काय होतं बघूया आपण. हां, हे बघा आलं, बघा आलं का? सगळेचे सगळे आले. असं आपल्याला काय करता येतं, स्वतंत्र पाण्यामध्ये जर आपल्याला जो घटक पाहिजे तो आपण, आपल्याला जो हवा तो आपण त्याच्यातला काय करू शकतो, आपण ती वस्तू काढू शकतो. तुम्हाला असे तुमच्या घरामध्ये छोटे छोटे काय आहेत लोहचुंबक आहेत, त्याचा वापर करून तुम्ही एक वेगळ्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकताय, हा प्रयोग तुम्ही घरामध्ये करू शकताय. बघा काय सांगितलंय त्यांनी. I am going to show you something that looks like magic. What is the meaning of magic? Magic means jadoo. Magic means jadoo. MAGIC. बघा मॅजिक. मॅजिक म्हणजे जादू. तुम्ही एक आता इथं आपण एक जादू बघणार आहोत. समथिंग दॅट लुक लाईक, जणू काही ते एक जादू सारखा आपण एक एक्सपेरिमेंट बघणार आहोत. बट इट्स नॉट मॅजिक, पण ती जादू नाही बरं. इट्स नॉट मॅजिक, पण ती जादू नाही बरं का. इट इज अ सायन्स. सायन्स विज्ञान आहे. सायन्स म्हणजे काय, विज्ञान आहे. त्याच्या पाठीमागं आपण जो आता एक्सपेरिमेंट बघणार आहोत त्याच्या पाठीमागं एक विज्ञान आहे. काय विज्ञान आहे बघा. धिस इज अ मॅग्नेट. बघा, धिस इज अ मॅग्नेट. व्हॉट इज इट? अ मॅग्नेट. व्हॉट इज इट? अ मॅग्नेट. हे मॅग्नेट आहे. मॅग्नेट मीन्स लोहचुंबक. लोहचुंबक मॅग्नेट. नेट मॅग्नेट म्हणजे लोहचुंबक. लोहचुंबक. लोहचुंबक आहे बरं का. हे लोहचुंबक आहे. हे काय आहे? लोहचुंबक आहे. मॅग्नेट हे लोहचुंबक आहे. आता काय करायचं आहे बघा. इट अट्रॅक्ट्स टुवर्ड्स इटसेल्फ. ह्याचं फिक्चर आहे, ह्याचं एक वैशिष्ट्य आहे. काय ह्याचं वैशिष्ट्य? अट्रॅक्ट्स खेचून घेणे, आकर्षित करणे. इटसेल्फ ते स्वतःकडे आकर्षित करतं. असा हा या मॅग्नेटचा काय आहे, वैशिष्ट्य आहे. ह्या मॅग्नेटचं वैशिष्ट्य आहे. आणि हे वैशिष्ट्य म्हणजे काय करतं बघा. अट्रॅक्ट ATTRACTS. अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित करणे. आकर्षित करणे. आकर्षित करणे. आणि हे आकर्षित करतं आकर्षित
आकर्षित करतं. कसं करतं बघा आकर्षित? तर हे आपल्याकडं खेचून घेण्याचं काम करतं. काय करतं? टुवर्ड्स इटसेल्फ. टुवर्ड्स इटसेल्फ. बघा आपण बघितले आहे, आता आणि पुन्हा बघणार आहोत कसं अट्रॅक्ट करतं बघा. हां, तुम्हाला दिसतो का बघा? हा दिसतो का तुम्हाला? बघा मी या पाण्यामध्ये सोडलेला आहे. बघा आपल्याकडे आकर्षित करून घेतं, खेचून घेतं बघा पाण्यात सुद्धा. बघा पाण्यात सुद्धा असं खेच. ह्याचं वैशिष्ट्य आहे, या लवचुंबकचं वैशिष्ट्य आहे. लोखंडाचा एखादा घटक ते आपल्याकडे खेचून घेण्याचं काम करतं. आलं लक्षात? जसं टीव्ही एखादी चांगली मालिका लागली, गाणी लागली की आपण आपोआप आकर्षित होतो टीव्हीकडं. मोबाईलमध्ये एखादा चांगला गेम आला की आपण मोबाईलकडे आकर्षित होतो. तसं या लवचुंबकाचं वैशिष्ट्य आहे. तसं मोबाईलचं वैशिष्ट्य आहे. नाणं घ्या, तुम्हाला एखादं नाणं बघा. नाणं घेतल्यानंतर तर बघूया आपण, नाणी आपल्याकडं नाणी असतात घरामध्ये आणि ती नाणी आपण ते सुद्धा आपल्याकडं आकर्षित करतं बघा. अशा पद्धतीनं ते सुद्धा आपल्याकडं काय करतं? आकर्षित करण्याचं काम करतं बघा. दिसलं का तुम्हाला? हां, अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकताय की हा प्रयोग तुम्ही घरामध्ये करू शकताय. लक्षात आलं? आणि मग आपण त्या पद्धतीनं हा प्रयोग तुम्ही घरामध्ये करू शकताय. इट ड्रॉज द क्लिप. बघा हे क्लिप म्हणूया आपण, ह्याला पिना आहेत, ह्या पिना क्लिप थ्रो एअर. आपण हवेमध्ये पिना काय करतो? हवेमध्ये फेकतो. आय विल पुट द क्लिप इन द ग्लास बाउल. बघा मी बाउलमध्ये टाकले, ग्लास बाउल टाकले. हां, इट ड्रॉज द क्लिप थ्रो ग्लास. आपण ग्लासमधून काढलेलं आहे बघा. आलं लक्षात? अशा पद्धतीनं आय विल पॉर, POUR म्हणजे ओतणे. त्याच्यामध्ये काय ओतायचं आहे बघा? काय करायचं आहे? ओतणे. काय ओतायचं आहे बघा? हां, काय ओतायचं आहे? तर वॉटर इन द बाउल. सम वॉटर इन द बाउल. आणि ते टाकायचं आहे. इट ड्रॉज द क्लिप थ्रो वॉटर अँड थ्रो ग्लास. डू यू वॉन्ट टू ट्राय इट? तुम्हाला घरामध्ये हे करायला आवडेल का तुम्हाला? डू यू वॉन्ट टू ट्राय इट? ट्राय इट विथ पेपर. तुम्ही काय करायचं आहे? पेपरवर ठेवायचं आहे. थँक्यू. आता काय करायचं आहे बघा. हां, मी या पेपरवरती तुम्हाला, या पुस्तकावरती तुम्हाला काय ठेवतो? हे पुस्तक किती जाडीचं आहे बघा. आता मी खाली मॅग्नेट असं फिरवणार. हां, मी मॅग्नेट असं फिरवणार आणि हे मॅग्नेट फिरवल्यानंतर की तुम्हाला वरती नाणं ठेवलेलं असणार आहे. आलं लक्षात? आता ते तुम्हाला काय करेल की ते तुम्हाला, जसं मी खाली मॅग्नेट लोहचुंबक फिरवणार तशा पद्धतीनं ते तुम्हाला नाणे फिरताना दिसणार. हे बघा, दिसतं का तुम्हाला? पडणार नाहीये बघा. नाणं ऍक्च्युली पडायला पाहिजेत. मी वर ओढलं बघा. हां, अशा पद्धतीनं आपल्याला प्रयोग करता आला पाहिजे आणि आपण तो करतो. हां, आणि त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे की अशा पद्धतीनं बघा सरकत जातं बघा. दिसतं का? दिसतं का बघा? हां, तुम्हाला दिसायला लागले ना? मग अशा पद्धतीनं पुन्हा ते वर येतं बरं का. हे बघा, वर वर वरती 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 येतं. हां, अशा पद्धतीनं हा प्रयोग आहे. हा प्रयोग तुम्हाला घरामध्ये सुद्धा तुम्ही करू शकताय. हा प्रयोग घरामध्ये सुद्धा तुम्ही करू शकताय. जर मी हे मॅग्नेट काढलं तर नाणं हे खाली पडणार. पडतं, दिसतं का बघा? पडताना दिसतं का बघा? पडताना दिसलं पाहिजे तुम्हाला. हां, लक्षात आलं का तुम्हाला? ते नाणं दिसतं का पडलेलं? दिसलं ना? अशा पद्धतीनं तुम्ही हा प्रयोग घरामध्ये सुद्धा तुम्ही करू शकताय. इथं थोडक्यात काय दिलंय की लहान वयामध्ये मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, ते विविध विषयांच्या माध्यमातून. विज्ञानामध्ये तुम्ही हे गमती जमती पाहताच, विज्ञानातल्या गमती जमती तुम्ही पाहता, पण इंग्रजीमध्ये ते कसं प्रेझेंट करायचं ते इथं तुम्हाला एक सॅम्पलसाठी तुम्हाला दिलेलं आहे. आपण पहिला बघितला. कोणता पहिला बघितला आपण? हां, सांगतोय कोण? हां, बरोबर आहे, बलून. नंतर बाउल, नंतर
फुग्याचा बघितला आपण, बॉटलला फुगा बसवलेला. आणि आता नंतर जो बघितला तो मॅग्नेटचा बघितला, लोहचुंबकाचा बघितला. कशा पद्धतीनं याच्यामध्ये एकमेकाला अडकत जातं, असं तुम्ही अगदी खालपर्यंत तुम्ही काय करू शकताय, याच्या तुम्ही वेगळ्या पद्धतीनं साखळी निर्माण करू शकताय. आणि अशा माध्यमातून विज्ञानाबद्दलची असणारी आवड तुम्ही इंग्रजी विषयामध्ये कशा पद्धतीनं सादरीकरण करू शकताय, हे या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे. आता आपण हा प्रयोग, चारीच्या चार प्रयोग, बलून, बाउल, साऊंड बघितला आपण. त्यानंतर बलून ब्लोज अप, बॉटलला लावलेलं बलून ब्लोज अप कसा होतं, कोणत्या कारणानं होतं. आणि त्यानंतर आपण दुसरा भाग बघितलाय तो लोहचुंबक, आपण कशा पद्धतीनं इथं दिलेलं आहे. या उपकरणासाठी लागणारी जी साहित्य आहे ते साहित्य अगोदरच आपण घरामध्ये तयार करून ठेवायचं. प्रथमतः हा आपण प्रयोग स्वतः घरामध्ये करायचा आणि नंतर तुम्हाला तो काळजीपूर्वक त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे, वर्णन आहे, ते एका कच्च्या वहीमध्ये तुम्ही लिहून काढायचं आहे. हाऊ प्रेझेंट, तुम्ही कसं सादर करणार आहात ते इथं काढायचं आहे. आणि याच्या माध्यमातून आपल्याला सायन्स फेअरचं आयोजन केलं जातं. आपल्या शाळेमध्ये सुद्धा अपूर्व विज्ञान मेळावा सादर करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला आतापासून तुम्हाला तयारी करता यावी या दृष्टिकोनातून तुम्हाला हे प्रयोग इथं दिलेले आहेत. असेच तुम्हाला प्रयोग वेगवेगळ्या पद्धतीनं, एक फक्त सांगतो तुम्हाला घरामध्ये करता येतं का बघा. तो 5वीचाच एक विद्यार्थी आहे, गुरुकुलला ॲडमिशन घेतलंय त्या विद्यार्थ्यानं. आणि त्या विद्यार्थ्यानं काय केलंय, घरामध्ये साहित्य तयार केलेलं आहे. बघा, तुम्हाला फरशी पुसण्याचं ते एक कापड असतं बघा, काठी असते, ती काठी त्यानं रिकामी काठी घेतले. त्या रिकाम्या पोकळ नळीतून त्यानं वायर काढले आणि मध्येच त्यानं काय बसवले, एक बॅटरी बसवले. आणि तुम्हाला व्हिडिओ शूटिंग करताना एक सीडी मिळते बघा, रिकामी सीडी, ती सीडी त्यानं बसवलेली आहे. आणि त्याला खाली ब्लेड लावलेले आहेत आणि ते वायरनं बॅटरीला चिकटवलेत. आणि त्याच्यातून त्यानं बटन आपल्या हातामध्ये ठेवले आणि त्यानं एक स्वच्छता किंवा ग्रास कटिंग करण्याचं मशीन त्या विद्यार्थ्यानं तयार केलेलं आहे. कदाचित मी त्या विद्यार्थ्याचं नाव विसरलो, आर्यन रणदिवे ह्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तर त्या विद्यार्थ्यानं तयार केलेला आहे. मी तुम्हाला टाकणार आहे माझ्याकडे तो व्हिडिओ, तो तुम्ही बघावा. आणि त्या पद्धतीनं आपल्याला घरामध्ये काही साहित्य, फरशी पुसण्याचं साहित्य त्या विद्यार्थ्यानं तयार केलेलं आहे मशीनच्या साहाय्यानं. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सुद्धा काही तुमच्याकडं जर आयडियाज असतील तर तुम्ही त्या प्रेझेंट करू शकता. आणि अपूर्व विज्ञान मेळाव्याला आपल्याला जेव्हा शाळा चालू होईल तेव्हा आपण अपूर्व विज्ञान